शेतकऱ्यांचे पैसे परत मिळालेच पाहिजे एनडीसीसी बँक लुटणाऱ्या सुनील केदारांच्या निषेध असो। जय भवानी, जय शिवाजी। जोर जुलूम की टक्कर में संघर्ष हमारा नारा है, जोर जुलूम की टक्कर में संघर्ष हमारा नारा है। भारत माता की। सुनील केदारांची शेतकऱ्यांचे पैसे परत मिळालेच पाहिजे एनडीसीसी बँक लुटणाऱ्या सुनील केदारांच्या निषेध असो। जय भवानी, जय शिवाजी। जोर जुलूम की टक्कर में संघर्ष हमारा नारा है, जोर जुलूम की टक्कर में संघर्ष हमारा नारा है। भारत माता की। सुनील केदारांची। नागपुर जिला केंद्रीय सहकारी बैंक घोटाले में अदालत ने सुनील केदार को दोषी पाया और 5 साल की सजा सुनाई। 22 साल बाद सहकारिता विभाग और सहकारिता मंत्री ने उनसे 1444 करोड़ रुपए की वसूली में देरी की, जिसके विरोध में आज नागपुर के रामटेक तालुका में प्रभावित किसानों और खाताधारकों का मार्च निकाला जा रहा है। दिलीप बलसे पाटिल से मेरा अनुरोध है कि वे तकनीकी कठिनाइयों के कारण सुनील केदार द्वारा लिए जा रहे समय पर ऑर्डर क्यों न दें, चूंकि इससे कई सवाल खड़े होते हैं। दिलीप बलसे पाटिल से अनुरोध है कि वे इस संबंध में जल्द से जल्द आदेश जारी करें ताकि 144 करोड़ रुपए की वसूली की जा सके और किसानों और खाताधारकों को वितरित किया जा सके। धनंजय मुंडे कृषि मंत्री और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता हैं। सरकार ने अभी तक विदर्भ के संतरे और नींबू बर्बाद करने वाले किसानों को मुआवजा नहीं दिया है। उनकी ओर से एक बैठक आयोजित की गई, लेकिन अनिल देशमुख के दबाव के कारण वह बैठक समय पर रद्द कर दी गई। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळ्यामध्ये सुनील केदार यांना न्यायालयाने दोषी ठरवलं आणि त्यांना 5 वर्षाची सजा देखील ठोठावली गेली आहे। आज 22 वर्षानंतर 1444 कोटी रुपयांची वसुली ही त्यांच्याकडनं होण्याच्या संदर्भामध्ये सहकार विभागाने आणि विशेष करून सहकार मंत्र्याने मागील कित्येक महिन्यापासून दिरंगाई जी केली त्याच्या विरोधामध्ये आज नागपूरच्या रामटेक तालुक्यामध्ये पीडित शेतकऱ्यांचा आणि पीडित खातेधारकांचा भव्य असा मोर्चा आयोजित होत आहे। विनंती परत एकदा वळसे पाटलांना हीच आहे की सातत्याने तांत्रिक व न्यायालयीन अडचणी दाखवत सुनील केदार वेळ काढत आहेत। ते आपल्या हातामध्ये असताना देखील आपण ऑर्डर का करत नाही हा प्रश्न आज नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व पीडित खातेधारकांना नक्कीच आहे। माझी परत एकदा सन्माननीय वळसे पाटील साहेबांना विनंती आहे की आपण या संदर्भामध्ये ऑर्डर हा लवकरात लवकर काढावा, जेणेकरून सुनील केदार व दोषी असलेल्या इतर व्यक्तींकडनं 1444 कोटी रुपये वसूल करून ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि जिल्हा बँकेच्या खातेधारकांना वितरित करण्यात येऊ शकते। नक्कीच असं असेल। दुसरा मी तुम्हाला अनुभव सांगतो, धनंजय मुंडे हे कृषी मंत्री आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते सदस्य आहेत। काल त्यांनी विदर्भातील शेतकरी विशेष करून संत्रा मोसंबी उत्पादक शेतकरी ज्यांची फळगळ झाली होती, मागच्या 2 महिन्यापूर्वी झाली होती, 2021 ची अजूनपर्यंत नुकसान भरपाई ही सरकारने दिलेली नाही। त्या संदर्भामध्ये मी मीटिंग त्यांच्याकडनं लावून घेतली, पण ऐन वेळी ती मीटिंग कॅन्सल करण्यात आली। अनिल देशमुखांच्या दबावावर, धनंजय मुंडे आणि सुनील केदारांच्या दबावावर दिलीप वळसे पाटील विदर्भातील शेतकऱ्यांसाठी कुठेतरी दिरंगाई करतायत, वेळ काढूपणा करतायत, राजकारण करतायत। हे त्या निमित्ताने नक्कीच होत असावं असं माझं मत आहे।